नमस्कार मैत्रिणींनो, तर हे ब्लाऊज बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत. ते मी तुम्हाला बॅक साईडची डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत बॅक साईडला ओपन म्हणजेच आय हुक पट्टी करून आपण गळा तयार करणार आहोत मागील साईडचा. तर त्याच्यासाठी हे बघा मी अर्धा इंच सोडलेला आहे. तुम्ही इथं अर्धा किंवा पाव इंच तुमच्या चॉईसनुसार सोडू शकता. आणि त्याच्यानंतर बघा 38 चेस्टचं मेजरमेंट आहे. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच म्हणजेच 11 इंचावरती ही खुणा आहे. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच आपलं हे आय हुक पट्टीसाठी म्हणजे 11.5 इंचाची आपली घडी झाली. त्याच्यानंतर इथं मुंडा घेतला 5.5 इंचावरती. 38च्यासाठी आपण 5.5 इंचावरती मुंडा घेतला. आणि गळा आहे 9.5 इंच, परंतु आपण इथं 10 इंच घेतलं कारण अर्धा इंच आपलं शोल्डरच्या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे. अर्धा इंच आपलं आय हुक पट्टीसाठी ते सोडून आपण 3 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण कॅनव्हास पेपर यूज करणार आहोत. बघा ते कॅनव्हास पेपरसाठी देखील इथं मी 3 इंच प्लस ते अर्धा इंच ॲड करून 3.5 इंचावरती मी खुणा करून घेतली. अशा पद्धतीने 3.5 इंचावरती तुम्ही बघू शकता 3.5 इंचावरती मी खुणा करून घेतली. आणि बाहेरच्या साईडने 1 इंच सोडलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मागील गळ्याची देखील पूर्ण उंची आणि त्याच्यात 1 इंच आपण अजून ॲड केलेला आहे. मागील गळ्याची पूर्ण उंची 9.5 अधिक आपण 10 इंच टाकतो, त्याच्यात आणखी 1 इंच आपण सोडलेला आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी ब्लॅक पेनने तुम्हाला रेषा आखून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा अशा पद्धतीने मी 1 इंच बाहेर सोडलेला आहे. ठीक आहे. कॅनव्हास पेपर यूज केल्याने गळा खूप छान सेट होतो, त्याच्यामुळे शक्यतो गळ्यासाठी कॅनव्हास पेपर यूज करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपण गळ्याची डिझाईन करतोय. बघा इथं तुम्ही बांगडी किंवा कडाच्या साहाय्याने अशा पद्धतीने तुम्ही गोल शेप देऊ शकता. तर इथं मी हातानंच देते. आणि इथं हेवी साईज असल्यामुळे अर्धा इंच मी थोडंसं बाहेर घेतलं आहे, कारण रुंद पाट असेल तर त्याच्यासाठी जास्त गळा मोठा ठीक वाटतो. ठीक आहे. जर इथं कमी असलं असतं तर आपण नसतं वाढवलं असतं, पण इथं जास्त हेवी साईज असल्यामुळे इथं वाढवून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर हा आपण शेप देऊन घेतलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण दुसऱ्या साईडला देखील तशाच पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघा मी दुसऱ्या साईडला देखील त्याच पद्धतीने ड्रॉ करून घेते. हे बघा अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलं. त्याच्यानंतर बघा हा पार्ट आधी आपण अशा पद्धतीने ठेवायचा आहे, फ्रंट बाजूवरती ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण ह्या अस्तरचा पार्ट ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण कॅनव्हास पेपर ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर तिन्ही भागांच्या बरोबर सेंटरमध्ये अशा पद्धतीने आपण सेट करून घ्यायचे. आणि ते व्यवस्थित सेट राहण्यासाठी हे बघा मी इथं टाचण्या किंवा आपण पिनं लावून घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथं आपण गळा स्टिच करतेवेळी एकदम हळूवारपणे स्टिच करायचं आहे. हे बघा इथं घाई करायची नाही आहे, व्यवस्थित आपण ड्रॉ केलेल्या भागावरून स्टिच करायचं आहे. ह्या ब्लाऊजचा फ्रंट भाग पॅकबंद असून प्रिन्स कट केलेला आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ शेअर करेन. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करून ठेवा, कारण आपल्या या चॅनलवरती तुमचा दुहेरी फायदा असणार आहे. कारण आपण स्टिचिंग रिलेटेड असे आपण ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीचे आपण डिझाईन तर बघणारच आहोत, परंतु त्याच्याही व्यतिरिक्त म्हणजे आपल्या या चॅनलवरती तुम्हाला साड्या देखील बघायला मिळणार आहेत आणि ते खरेदी देखील करायला भेटणार आहेत. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करून ठेवा. तर इथे बघा अशा पद्धतीने मध्ये मध्ये कट देऊन घ्यायचं आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला शेप देता येणार आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण मध्ये मध्ये कट द्यायचं आहे. आणि आपण पाव इंच साधारणपणे आपण बाहेरच्या बाजूने कटिंग केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं अर्ध्या इंचावरती आपण स्टिच करून घ्यायचं. जर इथं तुम्ही बॅक साईडला कमरेच्या साईडला जर पट्टी लावणार असाल तर ब्लाऊज परतून घ्यायचा आहे, नंतर आपण कमरेच्या साईडला पट्टी लावायची. तर इथंच आपण अर्धा इंचावरती आपण स्टिचिंग करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण उरलेला भाग कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण अशा पद्धतीने
ब्लाऊज परतून घ्यायचं आहे. हे बघा असे दाखवले तशा पद्धतीने आपण परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी कमरेच्या साईडला आधी शिलाई घालून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने मी दाब टीप देऊन घेते म्हणजे व्यवस्थित सेट होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण व्यवस्थित अशा पद्धतीने गळासे व्यवस्थित करून घ्यायचे डिझाईन. इथं तुम्ही पेनाच्या साहाय्याने किंवा काहीतरी टोकदारच्या साहाय्याने व्यवस्थित तुम्ही गळा करून घेऊ शकता. आणि बघा अशा पद्धतीने आपला हा गळा तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण साईडने शिलाई देऊन एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपण कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आणि त्याच्या निम्मे करून आपण टक्ससाठी खुणा करून घ्यायचे. बघा त्याच्यानंतर इथं मी 4 इंचावरती खुणा करते कारण अर्धा इंच आपला स्टिचिंगमध्ये गेलेला आहे. म्हणजे 4 इंचावरती मी खुणा करून घेतली आणि हा टक्स देऊन घेतला आणि नेहमीप्रमाणे अर्धा इंचावरती टक्स देऊन घेतली. त्याच्यानंतर मध्ये कट त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण आईपट्टी तयार करून घेतली. 2.5 इंचाची पट्टी घेऊन आपण आईपट्टी तयार करून घेतली. त्याच्यानंतर ही बघा 1.5 इंचाची पट्टी घेऊन हुकपट्टी तयार करून घेतली. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज हे रेडी झालेलं आहे. थँक्यू सो मच.